नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी तुम्हाला दररोज 8 वाजण्याच्या सुमारामध्ये दिवसभरामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडतात त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता आज 2 एप्रिल 2024 तारीख आहे. वेळ संध्याकाळची 7 वाजण्याची आहे. आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात त्या मी तुम्हाला सांगणार आहे. कारण काल जो विषय सांगितला मी तुम्हाला की उस्मानाबादची लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं नाव जाहीर झालं. त्यांनी प्रचार पण सुरू केलेला आहे. त्यांनी गावभेटी सुरू केलेल्या आहेत. मी तुम्हाला नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. चर्चा कशाची आहे हे पण दाखवलेलं आहे. चर्चेमध्ये असणाऱ्या उमेदवाराबद्दल तुम्हाला काल माहिती सांगितलेली आहे. कालपर्यंत महायुतीच्या उमेदवाराची काय चर्चा झाली, कोणते कोणते उमेदवार चर्चेत होते, मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. मात्र उस्मानाबाद लोकसभेची जी जागा आहे ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटलेली आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर या लोकसभेचा उमेदवार सध्या आता निवडणूक लढवणार आहे. मात्र उमेदवाराचं नाव आणखीन जाहीर झालेलं नाही. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र त्यांच्या नावाची चर्चा कशी थांबली याबद्दल मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. आज दिवसभर जे काही घडलं 2 एप्रिल रोजी ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. कालपर्यंतसुद्धा सुरेश बिराजदार यांच्या नावाची 2 दिवसापूर्वी चर्चा होती. मात्र काल जी चर्चा होती कालपर्यंत कोणत्या नावाची मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे, काल सांगितलेलं आहे. मात्र आज 2 एप्रिल तारीख आहे. आता आज दिवसभरामध्ये काय घडलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आता आज अर्चनाताई पाटील म्हणजे राणा जगजितसिंह पाटील भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार होती अशी काल दिवसभरामध्ये चर्चा होती. काल बातम्या होत्या. काल अजित पवार हे परभणी या ठिकाणी महादेव जानकर यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी काल परभणी या ठिकाणी गेले होते. त्यामुळं त्यांचा प्रवेश उशिरापर्यंत होऊ शकला नाही असं रात्रीपर्यंतचं वृत्त होतं. मात्र आज दिवसभरामध्ये सतत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते. मात्र आणखीन त्यांचं अधिकृत कुठं माहिती मिळाली नाही किंवा कुठं बातमीसुद्धा आलेली नाही. जे काय आहे आज दिवसभरामध्ये ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. आता तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील ज्या काही घडामोडी असतात, राजकीय घडामोडी असो किंवा कुठली ग्रामीण भागातली माहिती असो किंवा ग्राउंड रिपोर्ट असो, मी सतत वेगवेगळ्या स्टोऱ्या करतो आहे. जर तुम्हाला ग्रामीण भागातले असे काही विषय पाहिजे असतील तर आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला दररोज वेगवेगळ्या विषयावर माहिती देणार आहे. आता दिवसभरामध्ये अर्चनाताई पाटील यांच्या नावाची खूप चर्चा झालेली आहे. आता दिवसभरामध्ये सुरेश बिराजदार जे आहेत, सुरेश बिराजदार यांच्या जे काही समर्थक आहेत या समर्थकाकडून वेगवेगळ्या पोस्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या जे काय भावना आहेत त्या पोस्टच्या द्वारे सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. दिवसभरामध्ये वेगवेगळे पोस्ट फिरतात. सुरेश बिराजदार यांचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज दिसतात आपल्याला. त्यांनी काही वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट केल्यात. असतील दाजी तरच लावू जीवाची बाजी अशी पण एक पोस्ट केली. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट केलेली आहे की सुरेश बिराजदार जे आहेत त्यांचे दुसरे कार्यकर्ते होते, त्यांनी पण सांगितलेले की दाजी बांधतील तेच तोरण, दाजी सांगतील तेच धोरण. 40 वर्षापासून राष्ट्रवादीच्या सोबत असणारे सुरेश बिराजदार देवमाणूस यांना पक्षानं डावललं असं काही वेगवेगळ्या पोस्ट फिरवलेलं. मात्र आणखीन काही अधिकृत पक्षानं कुठल्याही सूचना केलेली नाही की सुरेश बिराजदार यांना उमेदवारी नाही किंवा असं कुठंही अधिकृत जाहीर झालेलं नाही. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसते. कारण आता अर्चनाताई पाटील या ज्या आहेत ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हे जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. आता त्यांच्या पत्नी ही जी जागा आहे उस्मानाबादची लोकसभेची ती जागा अजित पवार गटाला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सुटलेली आहे. माहितीची जागा आहे ती. मात्र आतापर्यंत कुठलाही उमेदवार राष्ट्रवादीचा जाहीर झालेला नाही किंवा माहितीने जाहीर केलेलं नाही. त्याच्यामुळं अर्चनाताई पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती आहे असं सूत्रांनी काल दिवसभर चर्चा करून बातम्या दिवसभर फिरल्या. मात्र तसं काल पण घडलं नाही आणि आज 7 वाजलेले आहेत रात्रीचे. 2 एप्रिल तारीख आहे आज. तरी आत्तापर्यंत असंही कुठं घडलेलं नाही किंवा त्यांचे कार्यकर्ते जे आहेत अर्चनाताई पाटील यांचे समर्थक जे आहेत ते मुंबईमध्ये ठाण मानून बसलेले आहेत. वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे. वेगवेगळे म्हणजे त्यांचं जे काम आहे हे काम त्यांना अर्चनाताई पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून ते सतत प्रयत्न करतात. आमदार राणा जगजितसिंह पाटील हे सुद्धा मुंबई याच ठिकाणी आहेत. पदाधिकारीसुद्धा तिथं ठाण मानून बसलेले आहेत. आता नेमकं ही माहितीची जी चर्चा होणे किंवा पत्रकार परिषद आणखीन कुठं झालेली नाही. मात्र अर्चनाताई पाटील या ज्या आहेत
ह्या सध्या आज दिवसभराच्या चर्चेमध्ये आघाडीवर दिसत होत्या. मात्र अधिकृत कुठेही त्यांची माहिती नाही. ही फक्त चर्चा आहे. दिवसभर झालेली चर्चा आणि चर्चेत नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला दररोज सांगणार आहे. परत एकदा सांगतो तुम्हाला, उस्मानाबाद जिल्ह्यामधले, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील अशा काही वेगळे विषय पाहायचे असतील, वेगळे विषय ऐकायचे असतील तर आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे काही वेगळे विषय असतील, अशा वेगळ्या मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळवू शकता. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.